गुड इव्हिनिंग. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या लेक्चरमध्ये. इयत्ता 8वी शिष्यवृत्ती MTS NMMS आणि मंथन यासोबत तत्सम इतर ज्या काही परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षा आहेत, त्यामध्ये जे प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांची तयारी आपण या लेक्चरमध्ये करून घेत आहे. सुरुवात करूयात आपण आजच्या लेक्चरला. सध्या आपण कुठे आलोय ते आपण पाहूयात. ओके, स्क्रीन शेअर करतो. वर्गीकरण हा आपला टॉपिक चालू आहे आणि त्यामध्ये शब्दसंग्रह, आकृती आणि संख्या हे 3 टॉपिक झाले. संख्येवर आपण 3 तास घेतले आणि आता आपण वळतोय ते म्हणजेच वर्णमालेकडे. पुन्हा एकदा आठवण करून देतो. 10%, 10 गुण, 5 प्रश्न. 5 पैकी 1, 1, 1, 1 प्रश्न सरासरी सगळीकडे येईल आणि एक जो प्रश्न आहे तो कुठेतरी येईल. तो प्रश्न जर इथे आला तर तो तुमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह असेल. कारण या प्रकारचे प्रश्न टॅकल करणं ही खूप अवघड गोष्ट नाहीये, ती फक्त सरावाची गोष्ट आहे. तर आपण पाहूयात कशा पद्धतीचे प्रश्न असतात ते. स्क्रीन लहान केलेली आहे. ओके, इथे ठेवतो. 6 जण आलेले आहेत. व्हेरी गुड. ओके, हाय सर. हाय, हॅलो रुद्रा. पहिला प्रश्न दाखवतो आणि मग आपण पोलकडे बोलूयात. येस, हा आहे वर्णमालेचा पहिला प्रश्न. पोल. बघूयात तुम्हाला काय जमतंय ते. त्यानंतर मी आहेच ते सांगायला. वन, टू, 3, 4. 1 मिनिट. पोल स्टार्ट. यस, तुमचं डोकं लावा. लक्षात घ्या, वर्णमालेमध्ये ए पासून वाय पर्यंतचे फक्त अक्षर घेतले, झेड घेतलेला नाही, हे लक्षात घ्या. हे आपल्याला झाकायचं नाही का. चलो, अर्धा मिनिट संपला, अजून एकाचंही उत्तर नाही. अजून सुरुवात नाही झाली का? काय बसले नाही का अजून? चला, टीव्ही बघत बघत करायचं नाहीये काम, जेवण करत करत करायचं नाहीये काम. एकाने उत्तर दिले फक्त. 2, 3, तिघांचं उत्तर आलेलं आहे. अर्ध्या विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं आहे. बघूयात उत्तर काय आलंय ते. आलेल्या उत्तरामध्ये ऑप्शन नंबर 2 दोघांनी दिलेला आहे. अच्छा, 4 जणांनी उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 आणि 3 एकाने आणि 4 एकाने दिलेला आहे. ठीक आहे, लेट्स चेक. पाहूयात आपण. काय केलेलं आहे, नेमकं काय विचार काय केलेला आहे तो आपण पाहूयात. बघा, हॅलो विहान. बी डी. जेव्हा आपण बी आणि डी कडे पाहतो, क्यू एस. जेव्हा आपण क्यू आणि एस कडे पाहतो, एच जे. जेव्हा आपण एच आणि जे कडे पाहतो, व्ही एक्स. जेव्हा आपण व्ही आणि एक्स कडे पाहतो, त्यावेळी हे लक्षात येतं की सर्व अक्षरांच्या मध्ये कोणीतरी आहे. इथे सी आहे, इथे आय आहे, इथे आर आहे, इथे डब्ल्यू आहे आणि एकच अक्षर मध्ये आहे. म्हणजे तसा काही कुठला डिफरन्स जाणवत नाही आपल्याला. पण जर या गटाचा विचार केला
तर बी दुसरा आहे, डी चौथा आहे. या गटाचा विचार केला तर एच तिसरा आहे, जे पाचवा आहे. या गटाचा विचारच नाहीये. या गटाचा विचार केला, क्यू दुसरा आहे, एस चौथा आहे. आणि या गटाचा विचार केला तर व्ही दुसरा आहे आणि एक्स चौथा आहे. म्हणजेच 2 4 2 4 2 4 हे तिघ जण एका गटात येत आहेत आणि 3 आणि 5 म्हणजेच एच जे माफ करा, हे इकडे हे एका गटात येत आहेत आणि एच जे हे एकाच गटात 3 आणि 5व्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हा वेगळा ठरतोय. काही अडचण, काही शंका याच्यामध्ये? काही शंका असेल तर विचारा. येस येस, बरोबर बरोबर बरोबर. चला 10 जण झालेले आहेत. व्हेरी गुड. चला काही शंका असेल तर विचारा बरोबर. ओके ओके ओके. चला काही शंका दिसत नाहीये. चलो मी पुढचा प्रश्न घेतो मग. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नो नो नो, चालेल. चलो क्वेश्चन नंबर 2. हा प्रश्न, हा पोल. क्वेश्चन नंबर 2. 1 2 3 4. 1 minute poll start. Your time starts now. शोधा, लावा डोका. यस, एकाचं उत्तर आलेलं आहे. दोघांनी उत्तर दिलेले, 8 जण बाकी. मीच थोडा इकडे होतो. विद्यार्थी किती ते फक्त दिसत होते. अटेम्प्टेड. ओके. चलो टाइम ओव्हर. दोघे जण बाकी आहेत. पाहूयात आपण उत्तर कशी आलेली आहेत. यस, इथे 4. अच्छा, पायऱ्याच तयार झाल्या आहेत. ठीक आहे ठीक आहे. इथे 0 2 2 आणि 4. चौथा ऑप्शन सर्वात जास्त दिलेला आहे. लेट्स चेक. पाहूयात आपण काय बरोबर आहे, काय चूक आहे ते. ठीक आहे. चॅट बॉक्स ऑन ठेवतो मी, म्हणजे काही कुणाला वाटलं तर विचारायला सांगायला सोयीस्कर पडेल. ओके. इथे बघा, CW C 1 2 3 डावीकडून तिसऱ्या क्रमांकावर येतोय. W 1 2 3 उजवीकडून तिसऱ्या क्रमांकावर आहे. लेफ्ट साइड, राइट साइड, 3 नंबर. ओके ओके. हा गणेशने काहीतरी लिहिलेलं आहे, पण ठीक आहे, आपण ते नंतर पाहूयात. उत्तरच दिलंय बहुतेक त्यांनी, कसं केलंय ते. ठीक आहे. FT डावीकडून 5 आणि 1 6वा क्रमांक आणि T उजवीकडून 5 आणि 1 6वा क्रमांक. हा डावीकडून, हा उजवीकडून 6व्या क्रमांकावर. VD ते सगळ्यात जवळ आहे. बर, ठीक आहे ठीक आहे. बघा, थांबा, जेव्हा मी सोडवतोय तेव्हा काही लिहू नका तुम्ही, तेव्हा फक्त लक्ष द्या समोर. म्हणजे एक्झॅक्टली, नाहीतर महत्वाची गोष्ट मी सांगून जायचो, तुम्ही नंतर म्हणजे अरे हे कसं काय आलं, असं व्हायला नको. काही लिहू नका, मी सांगतोय तेव्हा. VD
आता पेन बदलू आपण, 2 वेळा झालं ना. हा पेन घेऊया. ठीक आहे. थोडा डार्क घेऊ का? तुमच्या मोबाईलवर लक्षात येईल. व्ही उजवीकडून चौथा क्रमांक, डी डावीकडून चौथा क्रमांक. म्हणजे व्ही ला बघा तुम्ही उजवीकडून चौथा क्रमांक दिलाय, डी ला तुम्ही डावीकडून चौथा क्रमांक दिलाय, आणि के ओ 5, 10, 11 उजवीकडून डावीकडून 11वा क्रमांक, आणि ओ 5, 10, 11 हा 11वा क्रमांक उजवीकडून. या बाजूने दोन्हीकडून 11. याचाच अर्थ सगळीकडे 3-3, 6-6, 4-4, 11-11 अशा क्रमांकावरची अक्षरं घेतलेली आहेत. पण 3 ठिकाणी डावीकडून आणि उजवीकडून अशा प्रकारची अक्षरे घेतली आहेत. एका ठिकाणी मात्र आधी उजवीकडून डावीकडे जाणारं अक्षर आणि मग डावीकडून उजवीकडे येणारं घेतलेलं आहे, उलट दिशेने. म्हणून ऑप्शन नंबर 3. के आणि ओ मध्ये 3चा फरक आहे? नाही. म्हणून मी डायरेक्ट एक्सप्लेनेशन देतोय. कळालं? तुम्ही वेगळ्या अँगलने चाललाय आणि सगळे अँगल पाहता येतील का आपल्याला? सगळे अँगल पाहता येणार नाहीत ना. जेव्हा आवश्यक आहे तेव्हा मी विचारत जाईल. हा, दोन्ही बाजू बघायच्या. लक्षात घ्या, काही प्रश्न जे आहेत ना, ते सोप्या लेव्हलचे असतात. ते आपण अवघड नाही करायचे. ओके. दोन्ही बाजूंना समान अंतर आहे, पण 3 मध्ये समान नाही. आहे की समान आहेत ना दोन्ही बाजूनी. 4-4 वरच आहेत दोन्ही. फक्त ते विरुद्ध, म्हणजे आधी हे बघा, सी लेफ्ट हँड कडून घेतलाय, एफ लेफ्ट हँड कडून घेतलाय, के लेफ्ट हँड कडून घेतलेला आहे. इथे मात्र व्ही मात्र राईट हँड कडून घेतलेला आहे. हा फरक आहे. क्लिअर? किंवा डब्ल्यू हे बघा इथून लेफ्ट हँड कडून घेतलेला आहे, टी लेफ्ट हँड कडून घेतलेला आहे, ओ लेफ्ट हँड कडून घेतलेला आहे, म्हणजे एम मध्ये ना त्याच्या लेफ्ट हँड कडून घेतलाय, आणि डी हा मात्र राईट हँड कडून घेतलेला आहे. यस. चलो, इथे काही शंका आता राहिली नसावी कोणाची. आहे का कोणाची शंका? असेल तर विचारा लगेच. आहे का? नाही, काही नाही. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. ओके. क्वेश्चन नंबर 3 आणि हा पोल. 1, 2, 3, 4. 1 minute poll start. Yes. प्रत्येक ऑप्शन घ्यायचा, त्या अक्षराकडे पाहायचं, त्याच्या क्रम बघायचा, त्याचा नंबर बघायचा, त्याच्यावर काही करता येते का ते चेक करायचं. डोंट वरी, आपले भरपूर उदाहरणं होणार आहेत. चांगला सराव होणार आहे आपला. आपण बघूयात बरोबर. पाच जणांनी उत्तर दिलेले, अजून 6 जणांनी उत्तर दिले, 14 जण बाकी. शेवटचे 15 सेकंद फक्त. येस. 7, 8, 2 जण बाकी फक्त. कमॉन. टाइम ओव्हर. ठीक आहे, लेट्स चेक. फर्स्ट ऑप्शन 4 जणांनी दिलाय, दुसरा दोघांनी दिलेला आहे, तिसरा चौथा एकाने. म्हणजे सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे चौघांनी उत्तर दिले ते बरोबर आहे, पहिला ऑप्शन. ठीक आहे, बघा. VWY.
वाय. FEC, FEC, TSQ, TSQ, NMK, NMK. तीन ठिकाणी जो क्रम केलाय तो उलट दिशेने डाव्या हाताला गेलेला क्रम आहे आणि त्यानंतर तो यू सारखा आकार तयार झालाय. पण एका ठिकाणी मात्र उजव्या हाताला वळून तो यू सारखा आकार तयार झालेला आहे. त्यामुळे हा जो अक्षरांचा गट आहे ते तुमचं उत्तर आहे गटात न बसणारे पद. कोई शक? काही अडचण असेल तर विचारा. नो. व्हेरी गुड. हुशार आहेत बाळ माझे. छान छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. ओके ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूयात. क्वेश्चन नंबर 4 तुमच्या समोर सगळे ऑप्शन ठेवले आहेत आणि लगेच पोल कडे वळतोय मी. 4 1 2 3 4. 1 minute poll start. Yes. येस येस. एकाचं उत्तर आलेलं आहे. अर्धा टाइम संपला. लवकर लवकर. ओके ओके ओके. अजून तरी 6 जण बाकी आहेत. 5 जण बाकी. कम ऑन कम ऑन. आठ. दोघच जण बाकी फक्त. ओ. 2 जण शिल्लक राहिले. लेट्स चेक. पाहूयात आपण चौथा प्रश्न. पोल कसा आलेला आहे. ओहो. 8 जणांनी उत्तर दिले. 8च्या 8 जणांनी चौथा ऑप्शनचं उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चालेल. चलो पाहूयात आपण हे उत्तर बरोबर आहे का ते. ठीक आहे. पहिला आहे CA, दुसरा आहे MK, तिसरा आहे RP, चौथा आहे HJ. किती सिंपल. किती सिंपल. हे सगळे उलट दिशेने जाणारी अक्षर दाखवलेली आहेत आणि या ठिकाणी मात्र डावीकडून उजवीकडे येणारं अक्षर दाखवलेलं आहे. त्यामुळे चौथा ऑप्शन. व्हेरी गुड. 8 जणांना जमलेलं आहे. हे दोघं जण मला वाटतं एक जण पिक्चर बघत असेल काहीतरी. एक जण मूव्ही बघत असेल आणि दुसरा जेवण करत असेल. कारण एवढं सोपं न जमणं शक्य नाही ना त्याशिवाय. ठीक आहे ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. क्वेश्चन 4 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 5. लेट्स चेक. क्रिएट न्यू पोल. क्वेश्चन 5. 1 2 3 4. 1 minute poll start. Yes. Come on, come on. अर्धा मिनिट संपत आला. संपला.
येस येस. 8 जणांनी सोडवलेले पुढचे दोघं नक्कीच दोघं जण झोपलेले आहेत. दोघं जण नक्कीच दुसरं काहीतरी करतायत. इकडे ऍड झाले, तिकडे दुसरं काहीतरी करतायत. ओके ओके. चलो जाऊ द्या, त्याला समोर लक्ष द्या. आता पोल पाहूयात आपण 8 जणांनी काय उत्तर दिलंय ते. अच्छा, आता 3 उत्तर आलेली आहेत. ऑप्शन 1, ऑप्शन 3 अँड ऑप्शन 4. लेट्स चेक. बघूयात आपण. पहिल्यांदा पाहूयात ए आणि वाय. ए आणि वाय दोन्ही बाजूनी पहिला क्रमांक आहे. ए या बाजूनी आहे डावीकडून, वाय उजवीकडून आहे. GS, जी अँड एस. जी म्हणजेच हे 5, 6, 7. 7 नंबर आहे लेफ्ट साइडने आणि एस 5, 6, 7. 7 नंबर आहे लेफ्ट साइडने, राईट साइडने. LN, एल 5 आणि 5 10 आणि 2 12. 12व्या क्रमांकावर आहे लेफ्ट साइडने आणि एन एमच्या शेजारी म्हणजेच 12वा क्रमांक राईट साइडने. एम मध्ये आहे ना, त्याच्या शेजारच्या 12व्या क्रमांकावर दोघंही एल आणि एन. व्हीडी, व्ही आहे उजव्या हाताने 4थ्या क्रमांकावर आणि डी आहे डाव्या हाताने 4थ्या क्रमांकावर. पहा पुन्हा तोच तसाच प्रश्न. हे पहा, हा एरो एक सारखे आहेत, हे एरो एक सारखे आहेत, हे एरो एक सारखे आहेत. हे दोन्ही एरो मात्र वेगळे आहेत आणि त्यामुळे ऑप्शन नंबर 4. ज्या 3 विद्यार्थ्यांनी ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख केला त्यांनी कारण बघा. काय विचार केला ते सांगण्याची गरज आहे का तुम्हाला, की सोपं आहे? समजा तुम्हाला वाटत असेल, ज्यांनी 3 उत्तर दिली त्यांना समजा असं वाटत असेल की नाही सर आम्ही काहीतरी वेगळा विचार केला होता. काय विचार केला होता ते सांगा बरं? काही असेल तर सांगा. चलो ठीक आहे, काहीच नाही. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. 6व्या प्रश्नाकडे आपण सर्वजण वळत आहे. क्रिएट न्यू पोल. 6 1 2 3 4. 1 minute poll start. Yes. अर्धा मिनिट संपलेला आहे. टेन सेकंड्स. ओके, 9 जणांनी उत्तर दिलेले आता. व्हेरी गुड व्हेरी गुड. एक जण अजून बाकी आहे. चलो, 9 पैकी 8 जणांनी तिसरा ऑप्शन दिलेला आहे, एकाने फक्त दुसरा ऑप्शन दिलेला आहे. लेट्स चेक. FHK, FHK गॅप बघा, 1 चा गॅप आहे, इथे 2 अक्षरांचा गॅप आहे. ठीक आहे. KMP दुसरा खडू वापरूयात आपण. KMP
इथे बघा, एल या एकाच अक्षराचा गॅप आहे आणि एन ओ या 2 अक्षरांचा गॅप आहे. ACE ACE एका अक्षराचा गॅप आहे. इथे एका अक्षराचा गॅप आहे. PRU इथे एका अक्षराचा गॅप आहे. इथे 2 अक्षरांचा गॅप आहे. म्हणजे हे गॅप आहेत ते सेम आहेत. 1 2 1 2 1 2 आणि इथे मात्र 1 1 चा गॅप आहे. म्हणून ACE अर्थात ऑप्शन नंबर 3 हा तुमचा गटात न बसणारा पर्याय आहे व गटात न बसणारे पद आहे. क्लिअर? सोपं आहे ना? सोपं आहे का? सांगा बरं. सोपं आहे का? येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सोपं असलंच पाहिजे. योगेश पाटील सर शिकवतायत. मग चलो नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. क्वेश्चन नंबर 7. येस, क्वेश्चन नंबर 7 मध्ये हा पोल क्रिएट पोल 7 1 2 3 3 4. Yes, let's check. तुम्हाला दिसलं नाही पाहिजे कोण काय उत्तर दिले ते. ओके, चलो 2 जण बाकी आहेत उत्तर देण्याचे. लेट्स चेक. 8 जणांनी काय उत्तर दिलेलं आहे. पहिल्या ऑप्शनला आहेत 2 वोट, दुसऱ्या ऑप्शनला आहेत 4 आणि तिसऱ्याला आहेत 2. चला पाहूयात आपण खरं उत्तर काय आहे ते आपण चेक करूयात. बरं चलो, या प्रश्नामध्ये मात्र मला तुमच्यासोबत चर्चा करायची, गप्पा मारायची आहे. सांगा बरं मला, तुम्ही काय डोकं चालवलं? कसं काय तुमचं उत्तर आलं सांगा. तुम्ही जे काही उत्तर दिलं ते कसं काय काढलं? येऊ द्यात, मी 1 मिनिट थांबतो. येस, चलो 11 जण झालेलेत, 1 जण वाढलंय आता. अच्छा, म्हणजे अंदाज दिली का काय उत्तर? कोणाचंच उत्तर येईना. काय सर, मागच्या प्रश्नाला विचारायचं कसं केलं तर इथं काय विचारता? हे तर विचारण्याचं, हा तर विचारण्याचा प्रश्न आहे ना. कुठल्या प्रश्नाला कसं काय विचारणार? सर ऑप्शन 2 चा ई चा नंबर 5 आहे. बर, अच्छा, हा 5 नंबर आहे. ओके, काय झालं याच्यामुळे? हो पण झालं काय? साई, गणेश, काय झालं याच्यामुळे? ऑप्शन 2 कारण ई बरोबर 5 हे बरोबर आहे. ओके, पण कारण काय? कसं काय? अमित, कसं काय? बोला, बोला, बोला.
एक ग्रुप मध्ये 5 आहे. अच्छा. ओके, ओके, ओके. गणेश बरोबर चाललायस बाळा. प्रत्येक क्रमांक गुणिले 5 बरोबर दिलेल्या अक्षराचा क्रमांक. शाब्बास अर्णव. अगदी परफेक्ट योग्य शब्दांमध्ये उत्तर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. चला, चला, चला. मला वाटत नाही आता इथे हे करण्याची गरज आहे आणखी काही. अर्णवने एकदम योग्य शब्दांमध्ये उत्तर सांगितलेलं आहे. आपण त्या दृष्टीने विचार करून पाहूयात. 4 गुणिले 5, 5 गुणिले 5, 2 गुणिले 5 आणि 3 गुणिले 5. ठीक आहे. 4 पंचे 20. 20वा अक्षर टी. 5, 10, 15, 20. 20वा अक्षर टी. 5 5 25. 25वा अक्षर वाय. इथे आहे ई. इथे असायला हवा होता वाय. 5 दुने 10. 10वं अक्षर जे. 5 आणि 5 10. हा जे. आणि 5 त्रिक 15. 15वा अक्षर 5, 10, 15. ओ. ओ 15वा म्हणजे हे पण जुळत आहे. ज्यावेळी आपण समोर दिलेल्या अंकांना गुणिले 5 करतोय, त्यावेळी पहिला ऑप्शन, तिसरा ऑप्शन आणि चौथा ऑप्शन जुळून येतोय. पण दुसरा ऑप्शन जुळत नाही. एकतर इथे वाय पाहिजे होता किंवा 5च्या जागी 1 पाहिजे होता. या दोन्हीपैकी एक असेल तर ते बरोबर आलं असतं आणि म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. 0? रुद्र 0 काय लिहिलं मध्येच? का ओ? अच्छा, ओ 15वा. ओके, ओके. तुम्ही ते उत्तर सर मला थोडे कळले नाही. ओके, थांबा. मग अजून स्पष्ट करून सांगतो. काही प्रॉब्लेम नाही. वी हॅव टाईम आणि आपल्याकडे अजून टाईम आहे. थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो. हां, ठीक आहे. थोडं स्लो सांगतो. येस. हे विचारता आलं पाहिजे बरं का. सर मला कळलं नाही. सर हे परत सांगा. ह्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. मुलांचं काय होतं लाजतात मुलं आणि मग परीक्षेत मार्क कमी होतात. त्यामुळे मला साईचं कौतुक आहे, की साई नाही कळलं, सर नाही कळलं. कळलं, सर कळलं. व्हेरी गुड. आवडतं मला असं. छान. हे बघा. त्यांनी काय केलंय, त्यांनी प्रत्येक अक्षर जे आहे ना, त्याच्यासोबत एक अंक दिलेला आहे. टी सोबत, ई सोबत, जे सोबत आणि ओ सोबत वेगवेगळे अंक दिलेले आहेत. आणि हे जे अंक आहेत 4, 5, 2 आणि 3 हे जे त्यांनी दिलेले अंक आहेत ना, त्याची काहीतरी एक स्पेशालिटी आहे. म्हणजे बघा, या अक्षरांकडे जर पाहिले तर पहा, टी 5च्या गटात शेवटचा आहे. ई 5च्या गटात शेवटचा आहे. जे 5च्या गटात शेवटचा आहे. ओ 5च्या गटात शेवटचा आहे. म्हणजे 5, 10, 15, 20 असं 5च्या पटीमध्ये असणारे हे सगळे अंक आहेत. ठीक आहे साई? मग आपण चेक करूयात प्रत्येक या संख्येला जी संख्या त्यांनी दिली आहे त्याच्यामुळे जर आपण गुणिले 5 केले तर आपलं उत्तर काय येईल? 5 चोक 20. 20वा अक्षर टी. आहे टी इथे. त्यामुळे पहिला ऑप्शन त्यांचा बरोबर आहे. दुसरा 5 दुने 10. 10वा अक्षर जे. इथे पण जुळतंय. 5 त्रिक 15. 15वा अक्षर ओ. हे पहा ना 5, 10, 15. त्यामुळे इथे पण जुळतंय. राहिला फक्त E5. 5 5 25. 25वा अक्षर आहे वाय. वाय. पण इथे त्यांनी दिलेलं आहे ई. हे जुळत नाही. म्हणून ते उत्तर आहे. चलो आता सांग बरं साई समजलं का? साई
आता सांग, समजलं का? येस, सई. 9:36ला उत्तर, ते एका मिनिटाच्या आधीचं उत्तर आहे, ते नाही स्वीकारणार मी. आत्ताच उत्तर सांग. 9:37ला उत्तर आलं पाहिजे तुझं बरोबर. समजलं आहे का? की वेगळी मेथड सांगू आणखी काही? ओके, समजले सर. ठीक आहे, ठीक आहे. छान. गुड बॉय, गुड बॉय. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. आणि हे आहेत तुमचे 4 पर्याय. पोल. अगला सवाल 10 करोड़ रुपए के लिए, और सवाल रहे आपके सामने. ऑप्शन से 1 2, अरे ऑप्शन चुकले का? थांबा. हा, इथे 1 पाहिजे नाही का? 1 2 3 4. स्टार्ट. सोडवा. असं कळत नाही का किती वेळ राहिलाय, किती जणांचं सोडून झालंय. त्यामुळे तसं फुल स्क्रीन करून उपयोगच नाही. अशीच करावी लागेल स्क्रीन. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. फक्त एक जण बाकी आहे. ओ, एक जण राहिलच शेवटी. तरी हरकत नाही, पाहूयात आपण. वोट. ओके. अरे, चारही बाजूंना वोट आलेत. पहिला ऑप्शन 3 वोट, दुसरा ऑप्शन 2 वोट, तिसरा ऑप्शन 4 वोट आणि चौथा ऑप्शन 2 वोट. ओके, चला पाहूयात आपण आता काय उत्तर असेल ते. ठीक आहे. ONLK. ओ, थांबा, याचं आपण याकडून उत्तर घेऊयात. ONLK. ठीक आहे, डाव्या बाजूला चाललेला आहे तो. वेगळा रंग घेऊयात आता. YXVU. सेम पद्धतीने चाललेला आहे तो पण. JIFG. गडबडलंय का रे काहीतरी? हे बघा, इकडे मागे आला, नंतर 2चा गॅप ठेवला. इथे बघा, इथे 1चाच गॅप आहे, इथे 1चाच गॅप आहे. इथे मात्र 2चा गॅप ठेवून उलट उलट्या दिशेने निघालेला आहे. म्हणजे इथं काहीतरी गडबड आहे हे नक्की. पण एकदा चेक करूयात, फायनल बघूयात पुढे. ED, 1चा गॅप BA. थोडक्यात चौथा ऑप्शन, पहिला ऑप्शन आणि दुसरा ऑप्शन हे सगळेच एका बाजूने गेलेले आहेत. तिसऱ्या ऑप्शन मध्ये मात्र 2चा गॅप ठेवून परत सरळ पुढे जायच्या ऐवजी, म्हणजे डावीकडे जायच्या ऐवजी ते उजवीकडे वळालेलं आहे. आणि ही डिझाईन जी आहे ती वेगळ्या पद्धतीची तयार झालेली आहे. त्यामुळे हा गटात न बसणारा पर्याय आहे. ऑप्शन नंबर 3. किती दिलं होतं? 4 जणांनी दिलं होतं उत्तर आहे. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे 10 जणांपैकी, बरोबर ना? 4 आणि 3 7, 8 9 10 11. 11, व्हेरी गुड. 11 पैकी 4 उत्तर दिलेलं होतं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. प्रश्न क्रमांक 9. पोल. सर काय सोडतात काय? लगेच नाही पोल, लगेच नाही करणार. लगेच प्रश्न दिसणार तुम्हाला मी टाइम सुरू करायच्या आधीच. असं कसं चालेल? 9th क्वेश्चन. 1 2 3 4. 1 minute poll start. Yes.
प्रश्न न बघताच कोणीतरी उत्तर दिले दिसतंय मगाशी. अर्धा मिनिट संपलेला आहे. टाइम ऑफ. 3 जण बाकी. चला समोर लक्ष द्या आता. येस. उत्तर बघूयात आधी. फर्स्ट ऑप्शन चौघांनी दिलेला आहे, सेकंड ऑप्शन एकाने दिलेला आहे, 3 ऑप्शन हा तिघांनी दिलेला आहे. तुम्ही काय डोकं लावलं सांगा बरं इथं. मला या प्रश्नाला अपेक्षित आहे. तुम्ही काय विचार केला ते ऐकून घ्यायचं, ते माहिती करून घ्यायचंय. बोला, काय विचार केला तुम्ही इथे? नाही, ऑप्शन 1 तुम्ही दिला असेल ना बाळांनो, पण विचार काय केला ते सांगा. ऑप्शन 1, 4 तुम्ही काय असेल तो दिला असेल. विचार काय केला? प्रत्येक क्रमांकात वर्गमूळ आणि वर्ग दिले आहेत, पण ऑप्शन 3 मध्ये रॉंग. शाब्बाश अर्णव, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण बी डी मध्ये 1 चा फरक आहे. ओके, मग ई आणि वाय मध्ये मोठा फरक आहे. एफ आणि आर. ई आणि वाय मध्ये जेवढा फरक आहे तेवढा, म्हणजे लक्ष द्या, लक्ष दे साई, इकडे बघ. ई आणि वाय मध्ये किती फरक आहे? ई पासून वाय पर्यंत 5, 10, 15, 16, 17, 18, 19 आणि हा 20वा आहे. म्हणजे याच्यामध्ये 20 आहेत. एफ आणि आर मध्ये किती आहे? हे 4, 4 आणि 5 9, 10, 11, 12. हे 12वा आहे. कुठे जुळतं? इकडे 12, इकडे 20 नाही जुळत आहे त्या पद्धतीने. मग इथे 1 चा फरक असला काय? म्हणजे इकडे 12, इकडे 20, इकडे 1, सगळीकडे वेगवेगळा, इकडे वेगळा आहे. त्यामुळे तसं नाही जमणार ते. बर, ठीक आहे, ठीक आहे. अमितने काहीतरी सोडवूनच दाखवलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. व्हेरी गुड. अरे आपलं खोटंबर कुठे गायब झालं इथलं? कधी येतं कधी नाही येत. कुठे निघून जातं रे इरेजर? इथे आहे का स्टूलमध्ये? हा, इथं इरेजर. कधी काही दिसतच नाही इरेजर. चलो. येस. बघा, अर्णवने जे सांगितलं ना ते परफेक्ट योग्य शब्दांमध्ये बोलला तो. काय म्हटलंय ते बघा. बी कितवा आहे? दुसरं अक्षर आहे. डी कितवं अक्षर आहे? चौथं अक्षर आहे. ई कितवं अक्षर आहे? 5वं अक्षर आहे. वाय कितवं अक्षर आहे? 25वा अक्षर आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का रे बाळांनो? आपल्याला आता अंक बघायची, अक्षराचे अंक पाहायची गरज फारशी पडत नाहीये. अक्षर पाहिलं की आपण त्याचा अंक लगेच सांगू शकतोय. एफ कितवा आहे? 6वा आहे. आर कितवा आहे? 5, 10, 15, 18वा आहे. सी कितवा आहे? 3रा आहे. आय कितवा आहे? 9वा आहे. 2 चा वर्ग 4, 5 चा वर्ग 25, 3 चा वर्ग 9, पण 6 चा वर्ग 36 येतो. म्हणजेच हा वेगळा. प्रत्येक अक्षराचा जर अनुक्रमांक घेतला तर पहिल्या अक्षराचा वर्ग स्क्वेअर हा दुसरा वर्ग आहे, हा दुसरा नंबर आहे. आणि या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हा वेगळा ठरतोय. कैशाक? काही अडचण? त्यामुळे ऑप्शन 3 ज्यांनी उत्तर दिलेलं होतं
हे 3 जण, या तिघांचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. चलो लास्ट क्वेश्चन, 10वा प्रश्नाकडे आपण वळतोय आता. Question number 10, and this is a poll. There is poll. Create poll. Question number 10. 1, 2, 3, 4. 1 minute start poll. Yes. Half minute is over. ओके. निम्म्यापेक्षा जास्त 7 जणांनी सोडवलेलं आहे, 5 जणांनी सोडवलेलं नाही. आणि 7 पैकी 3 प्रकारची उत्तर आले आहेत. क्वेश्चन 2, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4. 4, 2 आणि 1. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो. आता आपण वळूयात उत्तराकडे. कसं काय उत्तर आहे ते बघूयात आपण. चलो. एफ पासून एस कडे, एफ पासून एस, अरे खूपच लांब आहे. अंतर बघायचं का आपण सुरुवातीला? एवढ्या लांब आहे तर पाहूयात. 4, 4 आणि 5 9, 10, 11, 12, 13. 13व्या क्रमांकावर एस आहे. के पासून एन कडे, एल एम एन 3ऱ्याच क्रमांकावर येते. सी पासून व्ही कडे, नाही रे, काढलं की लक्षात येते काहीतरी गडबड आहे. आणि छोटा एकदम मोठा अशी येत आहे. म्हणजे हे उत्तर याचं नसणार, हे कन्फर्म. अशा प्रकारे उत्तर काढता येणार नाही. आता काहीतरी वेगळं डोकं आपण वापरूयात. नंबर तर घेता येणार नाही. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट रेषामधून आपलं उत्तर काढता येत नाहीये. आता नंबरकडे वळूयात आपण. बघूयात काय मगासारखं काही वर्ग, घन असं काही होतंय का ते चेक करूयात. एफ कितवं अक्षर आहे? 5 आणि 1 6. एस कितवं अक्षर आहे? 5, 10, 15, 19. ठीक आहे. या बाजूने घेतलं तर तो 7व्या क्रमांकाला येतोय, पण मगाच्या सारखंच होईल, की समजा दोन्ही बाजूने इकडून हा आणि इकडून हा शेजारी शेजारी येतील, ते परत ते जुळायला अवघड पडेल. बघूयात आपण. त्यामुळे उलट दिशेने नको, सरळ दिशेने सध्या घेऊयात. सरळ दिशेने जाऊयात आपण. के कितवा आहे? 11वा. 5, 10, 11. एन कितवा आहे? मधला हा 13 आणि पुढचा 14वा. सी कितवा आहे? 3रा. व्ही कितवा आहे? 5, 10, 15, 20, 22वा. आय कितवा आहे? 9वा. क्यू कितवा आहे? 5, 10, 15, 16, 17वा. 6 आणि 19 ना वर्ग ना घन. 11 आणि 14 3चा फरक इथे, 18चा फरक इथे, 13चा फरक, फरकही काही जुळेना. इथे मोठा फरक आहे, 8चा फरक. कसं काय, काय करावं काय? मोठी अडचण झाली. ऑप्शन नंबर 2 देताय तुम्ही. कसं काय रे, सांगा बरं, तुम्ही कसं काय काढलं उत्तर? मग मी सांगतो. तुम्ही जे उत्तर काढलं ऑप्शन नंबर 2, जे दोघं जण सांगतायत, विहान आणि अमित, त्यांनी सांगा की काय केलेलं आहे ते. हा, ऑफलाईनला जे विद्यार्थी येतील त्यांना काहीच समजणार नाही, विहान कोण, अमित कोण, आणि तुम्हाला दिसताना वेगळी नावं दिसत आहेत.
मुलांनी नाव टाकताना ऍपमध्ये सुरुवातीला आपल्या कुणी पप्पांचं नाव, कुणी भावाचं नाव, कुणी मम्मीचं नाव, ते अशा पद्धतीने टाकलेले 30 दिसतात आपल्याला. ऑप्शन 4 चा फरक विषम आहे. विषम फरक ऑप्शन 4 चा 17 वजा 9 8 8 राहतात बाळा. सम आहे फरक तो. 22 वजा 3 19 3 13. पण जेव्हा आपण फरक असा करतो ना, तेव्हा त्याला सम आणि विषम मध्ये नाही बाळा मोजता येणार. नाही, ऐका. नाही, ठीक आहे. तू विचार चांगला केलायस नक्कीच. पण अशा प्रकारचा प्रश्न नाही येत, की जो फरक येईल तो सम किंवा विषम असेल. जर तो फरक काढला जातोय, तर त्याला काहीतरी मॅथेमॅटिकल दृष्टिकोनातून त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. ठीक आहे? बोला. मॅथेमॅटिकल दृष्टिकोनातून त्याला अर्थ असतो. तिथं काहीतरी गणित झालं पाहिजे. सम आणि विषम म्हणजे कसं होतं, की आपण आता 8वीच्या स्कॉलरशिपला आहे ना आपण, तर त्या दृष्टिकोनातून थोडा विचार करूयात आपण. म्हणजे काय चालणार नाहीये, हे पण आपल्याला कळलं पाहिजे. आणि फायनल एक्झाममध्ये तुम्हाला मी सांगतो, समजा असा एखादा प्रश्न आला, की त्याला 2 प्रकारे उत्तर निघत होतं. तर ते प्रश्न बाद होतात. प्रश्न कॅन्सल होतात. त्यामुळे त्याची काळजी तुम्ही करू नका, की सर त्यांनी असा विचार केला होता, मी असा विचार केला आणि हा विचार पण परफेक्ट जुळत होता. असे प्रश्न कॅन्सल होतात कारण की कुणीतरी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतं त्या प्रश्नांवर. आणि जर त्यांना लक्षात आलं परीक्षा परिषदेला, की हा प्रश्न जो आहे याचे 2 प्रकारे उत्तर निघू शकतात, तो प्रश्नच रद्द करतात. म्हणजे 300 प्रश्नांच्या ऐवजी जर एक प्रश्न रद्द झाला, तर 298 पैकी मेरिट लावलं जातं. ठीक आहे? चलो. थोडक्यात आत्ता याचं उत्तर कोणालाही सापडत नाही. चालेल. मी सांगू? सांगू मी? मी सांगू? ठीक आहे. बघा. 6 अधिक 19 किती रे? या दोघांची बेरीज सांगा. 19 अधिक 6 बेरीज सांगा टोटल. हो. भरपूर वेळ झालं. बेरीज सांगा बेरीज टोटल. 25. बरोबर गणेश 25. 11 अधिक 14 यांची बेरीज किती रे? 25. 22 अधिक 3 यांची बेरीज किती रे? 25. 9 अधिक 17 यांची बेरीज किती रे? 9 अधिक 17 ची बेरीज सांगा. व्हेरी गुड प्रतीक. 26. प्रतीक भरपूर दिवसांनी दिसला. 2-3 दिवस दिसला नाही तुम्हाला. उत्तर देत नव्हतंस का काय? 26. म्हणजेच बघा, दिलेल्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज केल्यानंतर 25 इथे मॅथ्स आलं बघा. इथे मॅथेमॅटिक्स आलं. इथे काहीतरी क्रिया आली. काहीतरी ऍक्टिव्हनेस आला. आणि इथे आहे 26. ही वेगळी आहे. म्हणून तुमचा वेगळा पर्याय आहे ऑप्शन नंबर 4. येस? क्लिअर? काही अडचण इथपर्यंत? येस. बरोबर. ऑप्शन नंबर 4. आयक्यू. आयक्यू चेक केलाय ना आपला 10व्या प्रश्नाने. आणि आयक्यू नेमका वेगळा निघाला बाकी सगळ्यापेक्षा. ठीक आहे. काही अडचण नाही. ओके. चलो. बरं, बाकी काही विचारायचं असेल, सांगायचं असेल तर त्यासाठी थोडा 1 मिनिट मी थांबतोय. 55 मिनिट आता पूर्ण होत आहेत. 56 मिनिटांपर्यंत थांबूयात. म्हणजे तुमची काही शंका असेल तर आपण घेऊयात ती. ओके. रुद्र बाय. रुद्र निघालेला आहे. विहान पण निघालेला आहे. बाय. येस. कुणाला काही विचारायचं असेल तर 1 मिनिट थांबतोय मी.
तुम्ही बोलू शकता, विचारू शकता. बाय सर, बाय. बाय बाय गणेश. नो, नो. पार्थ काय म्हणतोय? अब्बे सर, अब्बाई सर, काय चाललंय काय? पार्थ काहीतरी लिहिताना चुकले दिसतंय तुझं. बाय सर. अच्छा, तुला बायच लिहायचं होतं, ते AWE गेलं. बरं बरं बरं. ठीक आहे. अर्णव बाय. सर तुमचे एक्सप्लेनेशन लगेच समजते. व्हेरी गुड. थँक्यू. तास खूप आवडला सर. ओके, थँक्यू थँक्यू. चालेल. चलो 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 चलो. येस, थोडक्यात काही विचारायचं नाही, सांगायचं नाहीये. चलो, बाय बाय, टाटा. उद्या भेटूयात याच ठिकाणी, याच वेळी, एका नवीन टॉपिकसह. गुड बाय. आय लाईक द पिरियड सर. असलाच पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो बाय.